शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण यश नोंदवले गेले आहे. जनरल सर्जरी विभागाने अत्यंत गुंतागुंतीची आणि धाडसी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत रुग्णाच्या पोटातील तब्बल 15 किलो वजनाची गाठ सुरक्षितरित्या काढून टाकली. सुमारे 32 सेंटीमीटर आकाराच्या या गाठीमुळे रुग्णाला गेल्या काही वर्षांपासून गंभीर त्रास सहन करावा लागत होता. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून ती समाधानकारक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील 46 वर्षीय मायाबाई राठोड या मागील 3 वर्षांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या. विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांनी अखेर शिर्डी गाठली. येथे तपासणीनंतर जनरल सर्जन डॉक्टर रणजित भोजने यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉक्टर भोजने यांच्या नेतृत्वाखाली तसेच भूलतज्ज्ञ डॉक्टर संतोष सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया अत्यंत काटेकोर नियोजनातून पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत जनरल ओटी विभागातील विद्या कदम, निलेश रावस, शहनाज पठाण, योगिता डालोरे, बाळासाहेब मोगल, गौतम मोकळ, रवी निर्मळ आणि बाळू डांगे या वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञांच्या अचूक समन्वयामुळे ही क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णाला पूर्णपणे मोफत करण्यात आली. उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक आणि उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.